मंडळी, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. जवळपास 2 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. TRPच्या शर्यतीत देखील ही मालिका आघाडीवर होती. या मालिकेत कला हे प्रमुख पात्र अभिनेत्री ईशा केसकरने साकारलं होतं. पण ईशा केसकरने अचानक या मालिकेतनं निरोप घेतला. आजारपणाचं कारण देत ईशाने या मालिकेतून एक्झिट घेतली होती. या अगोदर देखील ईशाने एका लोकप्रिय मालिकेतून अचानक निरोप घेतला होता. त्यामुळे ही अभिनेत्री मध्येच मालिका सोडते असा आरोप तिच्यावर लावला जातोय. आता यावरतीच अभिनेत्री ईशा केसकरने एका मुलाखतीत भाष्य केलं. ईशा केसकर हिने नुकतीच राजश्री मराठीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, हल्ली मालिका विश्वात चांगले पैसे मिळतात हे मान्य असलं तरी पण आपल्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. हल्ली 14 किंवा 16 तास शूटिंग करावं लागतं. मला स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा होता. अर्थात नक्कीच माझ्यासाठी मालिका देखील तेवढीच महत्त्वाची होती. ईशा पुढे म्हणाले, कुठेतरी चॅनल, प्रोडक्शन टीम आणि कलाकार म्हणून मला आम्हा तिघांना यावर काहीच मध्य काढता येत नव्हता. मला वाटत होतं की यावर काहीतरी उपाय निघेल, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. मी त्या मालिकेत जेवढं काम केलं ते फार मनापासून केलं. मला प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळालं, त्यासाठी मी कायमच ऋणी आहे. माझा कायम प्रयत्न असतो की माझी कोणतीही भूमिका आधीच्या भूमिकेसारखी नसावी किंवा माझ्या स्वतःसारखी म्हणजेच ईशासारखी नसावी. त्यामुळे प्रत्येक भूमिकेसाठी मी 100% नक्की देते. पण मला हळूहळू प्रेशर जाणवू लागतं. म्हणूनच बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात की हिला लीड मालिका द्यायला नको, कारण ही मालिका मध्ये सुटते. पण खरंच मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले होते, असं यावेळी ईशा म्हणाली. ईशा केसकर पुढे म्हणाले की लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत तिच्या डोळ्याला इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे सलग 10 तासाची झोप तरी होणं अपेक्षित होतं. माझ्या आरोग्याकडे लक्ष द्यावं म्हणूनच मी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका सोडली, असं ईशा यावेळी म्हणाली. पुढे ती असंही म्हणाली, आता असं झालंय की ईशा मालिका सोडते हे ब्रीद वाक्य झालंय. बरेच जण असं म्हणतात आणि काही टोमणे देखील प्रेक्षक मारतात. याशिवाय पहिली मालिका सोडली तेव्हा माझ्या आईबाबांकडे लक्ष देणं गरजेचं होतं. तेव्हा माझ्या बाबांना कॅन्सरचं निदान सुद्धा झालं होतं. त्यामुळे अशा वेळी आपण आपल्या आईबाबांसाठी तिथे उपस्थित असणं फार महत्त्वाचं होतं, असं ईशाने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. दरम्यान ईशा केसकर हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अगोदर तिने जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तर ईशाच्या अभिनयाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.